आज पुन्हा एकदा माझा सुट्टीचा दिवस आहे अँड वी हॅव अ लॉट टू डू. आज खूप खूप नाही म्हणता ना, खूपच बोलूया. खूप मला इकडं तिकडं करावं लागणार आहे. माझा गॅस संपला होता घरातला, मी गॅस भरला, मी गॅस घेऊन आले आणि आता मला FC ला जायचं आहे. मला शॉपिंग करायची आणि आय थिंक फक्त असं कपडे वगैरे असं नाही की कपडे घेणं म्हणजे काम आहे. कारण ऑफकोर्स यार काम आहे, कारण खूप वेळ जातो यार. कारण मला माहिती आहे मला कोणत्या 4 गोष्टी घ्यायच्या, पण त्या 4 गोष्टी मी खूप मोजून मापून घेणार. सो मी पूर्ण FC फिरणार आणि मग मी ते घेणार. तर तेच मग मला FC ला जायचं आहे. त्यानंतर मला फेसला सुद्धा जायचं आहे, कारण मला बुक घ्यायची आहे. मला रीड करण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असं काहीतरी काहीतरी खूप वेगळं मला जॉनर अजून कळत नाही आहे. मे बी मला त्या बुक्स रीड करून त्याचे सिनॉप्सिस वाचून मला कळेल की नाही का मला ती बुक हवी आहे का नाही. सो मला बुक घ्यायची आणि मला डायरी घ्यायची आणि बऱ्याच गोष्टी आहेत. सो मी आता जाणार आहे फटाफट आणि मला एकाच दिवसामध्ये सगळी कामं संपवायची आहेत. मला उद्यासाठी काही ठेवायचं नाही. मला उद्या फक्त आराम करायचा. म्हणजे 2 दिवसाची सुट्टी मला एन्जॉय करायची आहे आणि शॉपिंग करणं इज ऑल्सो एन्जॉय बट त्यासाठी ट्रॅव्हल करावं लागतं. त्याच्यामुळे मला खूप गाडी चालवायचा कंटाळा येतो. दिस इज हाऊ आय लुक बेबी. पूर्ण भिजली आहे मी. एवढे बेकार पाऊस पडला आणि ओके. सो इट्स द नेक्स्ट डे आणि काल माझा जो अवतार होता गॉड, मी आंघोळ केली आणि जेवण वगैरे करून आय गेस 1च्या अराऊंड वगैरे 1:30च्या अराऊंड मी झोपून गेले होते. माझी बॉडीच नाही का एक्स्ट्रीम पेन वगैरे नव्हती करत. लाईक ओके, बट मला रेस्टची खूप गरज होती. आय वॉज टायर्ड. सो मी झोपले त्यानंतर. त्यामुळे मी काल काही शूट नाही केलं. सो आजचा वेगळा दिवस आणि आज मी तयार तर नाही झालं, बट ॲटलिस्ट आय हॅव चेंज्ड. म्हणजे ऑफकोर्स आंघोळ वगैरे झाली आहे माझी, बट आय हॅव चेंज्ड टू गो आउट. तर पहिलं तर माझं जेवण झालं नाही आहे. सो फर्स्ट आय एम गोइंग टू ईट. मी ऑमलेट ब्रेड खाणार आहे. सो सकाळी माझा नाश्ता झाला, दॅट वॉज पीनट बटर आणि ब्रेड. सुट्टीसाठी ऑलवेज ब्रेड. सो या पीनट बटर ब्रेड आणि चहा मस्त एकदम. सो आता पण मी ऑमलेट ब्रेड आणि त्यानंतर मला मॉलला जायचं आहे. मला रीडिंगसाठी मला नवीन कोणती बुक हवी आहे. सो इंटरेस्टिंग लाईक मिस्टिरियस मे बी ऑर क्राईम असं काहीतरी मला रीड करावं असं वाटतं ॲक्च्युली, की नॉर्मल आणि फिक्शनलच हवं आहे मला. काही रिअल नको आहे, म्हणजे असं काय बोलतात आणि बेस्ड ऑन रिअल स्टोरी वगैरे असं काही नको आहे सच. बट मला लव्ह स्टोरीज वगैरे मला सध्या रीड करायची इच्छा नाही होत आहे. सो आयदर मला डिझाईन रिलेटेड काही मिळालं, डिझाईनची कोणती बुक मिळाली तर वाव, सोने बेसो बघा. बट असं फिक्शनल काहीतरी, जरी मिस्टिरियस किंवा क्राईम असं काहीतरी मला बुक हवी आहे. सो ते एक आहे आणि अजून 2-4 गोष्टी मला घ्यायच्या आहेत. फायनली इट्स लाईक 10 PM. 10 वाजले मला रात्रीचे घरी यायला. मी एवढा वेळ मॉलमध्ये फिरली आहे, कांट बिलीव्ह. माझे ॲक्च्युली बिलिव्हेबल, कारण आय एन्जॉय माय ओन कंपनी अ लॉट. सो मी एकटी फिरत असते आणि मला काही नाही वाटत त्या गोष्टीचं. तसं मॉलमध्ये आणि मी 2 बुक्स घेतले मी फायनली. क्रॉसवर्ड म्हणून एक सेक्शन आहे, तिथं बुक्स मिळतात नाही का त्या मॉलमध्ये. सो तिथं मी बुक म्हणजे मला घ्यायची होती. मला वाटतं माझं जॉनर फिक्स नव्हतं नाही का, तसं मी बोलले. तर त्यामुळं मग मला कळत नव्हतं कोणते बुक्स. मी त्याचे सिनॉप्सिस आणि त्याचे जे समरीज वगैरे ते वाचून वाचून मला एक म्हटलं कंटाळा यायला लागला. पण मला बुक सापडत नव्हती की कोणती. असं बघून नाही का कळतं आपल्याला, बघूनपेक्षा म्हणजे वाचून
स्पेक्समध्ये ते ग्लेअर पण नाही, मी स्वतः दिसते. सो तेच की मला तेच त्याचे सिनॉप्सिस वाचून आपल्याला कळतं ना युजली की हां, ही बुक वाचून असं वाटतं आहे की मे बी दिस इज माय टाईप, हे वाचायला खूप इंटरेस्टिंग असेल. तसं बऱ्याच वेळा झालं. मी आय थिंक मी ऑलमोस्ट 1.5 आवर मी तिथंच होते. उभी होते आणि मी बुक्स रीड करत करत इकडं तिकडं फिरत मी बुक शोधत होते की मला कोणती हवी आहे ती. आणि त्यात मी एवढा वेळ घालवला माझा स्वतःचाच आणि मला लिटरली ना डिझी फील व्हायला लागलं, कारण मला खाऊन खूप वेळ झाला होता. सो तरी पण मी तशीच फिरत होते आणि मला 2 बुक्स फायनल केल्या मी. कारण मला 2 एकसाथ का घ्यायचं होतं ना, की मला माहिती आहे मी परत लवकर नाही जाणार आहे मॉलमध्ये बुक्स घ्यायला म्हणा किंवा काहीही घ्यायला. त्यामुळे मग मी 2 बुक्स घेतल्या, म्हणजे घ्यायच्या ठरवल्या होत्या. मग मला एवढी भूक लागली होती शेवटी मी, आणि समोरच मॅकडी होतं. थँक गॉड बिझनेस माइंड पण ॲक्च्युली, की एक साईडला बुक्स अँड ऑल आणि तिथंच बरोबर सेम फ्लोअरला त्यांनी मॅकडी आहे. सो तिथं समोरच मॅकडी असल्यामुळं आम्ही फटाफट तिकडे पळाले, खाऊन घेतला आणि तेव्हा मला शांती भेटली. आणि त्यानंतर मग मी DIYला गेले, जिथं मला होम डेकोरचं सामान घ्यायचं होतं. पहिली गोष्ट ती बेसिकली मला DIYमध्येच जायचं होतं, कारण मला होम डेकोरसाठीच मी गेले होते. पण मला बुक्स पण घ्यायचेच होते ऑफकोर्स, बट मला एवढा वेळ लागला असं अजिबात वाटलं नव्हतं, म्हणून मी आधी बुक्स घ्यायला गेले आणि माझा बुक्स घेण्यामध्ये एवढा वेळ गेला. मी ॲक्च्युली DIYमध्ये पण तेवढा वेळ नाही घालवला. पण ठीक आहे, मला मिळाल्या गोष्टी ज्या हव्या होत्या आणि मी ना डेकोरेट म्हणजे माझं खूप रूम असं ना थोडं बोरिंग वाटतं. सो मला असं काहीतरी त्यासाठी करायचं होतं. सो मी घेतल्यात गोष्टी आणि लावलं की बघूयात, कधीतरी मी तेही दाखवेल. ठीक आहे, आजचं झाले तर मला असं वाटतं की इट्स डन. मी आता जेवून झोपून जाणार आहे. माझे 2 दिवस कसे गेले वीक ऑफचे अजिबात कळलं नाही. आम्ही स्वतःलाच दमवून घेतलं. ॲक्च्युली माझ्याकडे चॉईस होती, फक्त आराम करायचं आणि घरात पडून राहायचं. बट मी दरवेळेसच करते. सो आय थॉट की यार मला शॉपिंग पण करायची, मला बुक्स घ्यायचे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो लाईक लेट्स गो आउट. आणि आय एन्जॉयड माय कंपनी. ॲक्च्युली मी जायच्या आधी ब्लंडर असा की मला ॲक्च्युली लेट का झालं, की माझा गाडीचा प्रॉब्लेम झाला. त्याचं काय त्याच्या टायरमध्ये ब्रेकसाठी काय असतं ते काहीतरी खराब झालं आणि माझी गाडी जागेवरून हलतच नव्हती. सो कसं तरी करून मग ते जवळच गॅरेजपाशी, नशीब माझं गॅरेजपाशीच खराब झाली ती, म्हणून थोडं लांबच होतं ते. आणि मग तिथं जाऊन त्यांना बोलवून घेऊन मग गाडी करून घेतली आणि मग मी मॉलला गेले. त्यामुळे बेसिकली फर्स्ट प्लेस तर त्यामुळे मला उशीर झाला. तिथं माझा 1 तास गेला ऑलमोस्ट आणि मग त्यापुढं मी गेले. तर ठीक आहे, वॉट एव्हर हॅपन्स इट हॅपन्स फॉर गुड, असंच आहे माझा मोटो. सो आय एम नॉट सॅड. मी खुश आहे की ॲटलिस्ट ते उद्या नाही झालं, जेव्हा मला ॲक्च्युली ऑफिसला जायचं होतं तेव्हा नाही झालं ते, आणि ते आज झालं. सो मला त्याला टाईम देता आला, विदाऊट हायपर होता, विदाऊट टेन्शन घेता मला ते करून टाकता आलं काम त्याचं. आणि आता आय एम हॅपी की ते आता माझी गाडी ठीक आहे, मला कामाच्या वेळेस प्रॉब्लेम नाही येणार. सो या दॅट्स इट. एंड ऑफ द डे, एंड ऑफ द व्हिडिओ. बाय बाय. ओके, बॅक इन माय घरचे कपडे. सो काइंड ऑफ स्मॉल हॉल इवन दो आई एम बहुत ज़्यादा थकी हुई. सो फर्स्ट दिस इज फ्रॉम DIY. इट्स क्यूट मिनी माउस. त्याचा कलर इथं खूप विचित्र वाटतो आहे, बट इट्स अ की चेन. इट्स अ मिनी माउस की चेन. अँड त्याच्यावरती इतकी क्यूट आहे. ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टी तसं बघितलं तर इट्स नॉट माय टाईप काइंड ऑफ गोष्ट. मला एवढ्या गर्लिश गोष्टी आवडत नाही, बट फॉर सम रिझन आय फेल्ट इट इट्स व्हेरी क्यूट. फर्स्ट ऑफ ऑल तर मी बॅग पण नाही दाखवली. ही बॅग मी काल घेतली जेव्हा मी FCला गेले होते. आज मी काय आणलं ना, आजचं दाखवते, कारण कालचं तर शूज अँड ऑल मी तो पण नाही दाखवलं ॲक्च्युली, बट आय वॉज सो टायर्ड. पण आता मी त्या सगळ्या गोष्टी लावून टाकल्या होते. हे मला किचनमध्ये गरज होती, नॉट सो एस्थेटिक ना, बट या किचनमध्ये गरज होती. मला स्पून अँड ऑल ठेवायला काही नव्हतं, मी एका कपमध्ये ठेवत होते, सो त्यासाठी. त्यानंतर स्पून्स आणि फोक, कारण खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे. होम डेकॉरमध्ये these 2 frames, I think they look cute. ओके, पिंक आणि व्हाईट. ॲक्च्युली पिंक आणि एक थोडा ग्रीनिश कलर होता ना का, मिंट कलर, बट आय थॉट पिंक आणि व्हाईट जास्त सोबत जाईल ना ऑफकोर्स.